श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे माझ्या या यूट्यूब चॅनलवरती. तर बघा, आज गुरुवार आहे आणि अशा प्रकारे ही आमची देवपूजा झाली आहे. दर गुरुवारी असं आमच्याकडे असतं आणि नैवेद्यही अशाच प्रकारे असतो. पण आज काही खास आहे, त्यामुळे मी पदार्थ थोडे जास्त बनवले आहेत. तर बघा, देवाचा नैवेद्य दाखवलाय. आमरस आहे, बासुंदी आहे, मटर पनीरची भाजी, कांदा भजी, पुरणपोळी, बटाटा वडा, पुरी, कोशिंबीर काकडीची, लाल पाल्याची भाजी आणि हे बाजूला डिश मध्ये जे आहे तो आंबा, ह्या वर्षीचं पहिलं फळ. तर ते आम्ही देवाला पण दाखवलंय, बघा तुम्ही. कारण दरवर्षी आम्ही जो पहिला आंबा येतो आमच्या घरी ते आम्ही देवाला दाखवतो आणि मगच आम्ही खातो. तर बघा, तुम्हाला दाखवते. दरवर्षी आम्ही आंबे विकतच घेतो. आमची अशी काही झाडं वगैरे नाही आहेत कोकणात. तर हे बघा, 2 डझन हापूस आंबे घेतलेले आहेत आणि खूप छान आहे. फळ इतकं सुंदर असतं ना, छान आंबा आहे. आणि आंबा जेव्हा पहिल्या घरी येतो ना, तेव्हा तो आनंद काही वेगळाच असतो. कधी खाऊ असं होतं. तर आता देवाला दाखवलंय आणि आता आज आमच्याकडे केळवणही आहे. ह्यांची चुलत बहीण आहे स्वप्नाली, तिचं 22 एप्रिलला लग्न आहे. तर तिला आज केळवणासाठी आम्ही बोलवलंय, म्हणून एवढे प्रकार. तर अशा प्रकारे तिच्या केळवणाला सुरुवात झालेली आहे. हे पहिलंच केळवण. तिला भेटवस्तू दिली केळवणात. आता जेवणाला सुरुवात करतायत. ती एकटीच बसणार, म्हणून मग माझ्या मिस्टरांना म्हणजे तिच्या भावालाही बसायला सांगितलं की तुम्ही पण बसा आणि उपवास सोडा म्हणून. तर मी काही अशी फुलांची वगैरे सजावट नाही केली ताटाभोवती. पदार्थांनीच ताट सजवलेलं आहे. खूप सारे पदार्थ बघून ती पण खुश झाली, की कारण तिला गोडच आवडतं. असं नॉनव्हेज वगैरे जास्त ती खात नाही, मोजकच असं खाते. तर अशा प्रकारे आम्ही सर्वांनीच जेवणाचा आस्वाद घेतला. आणि आमरस होतं ताटामध्ये, बासुंदी होती, त्यामुळे तर काय अगदीच मजा आली जेवणाला. आणि त्यात आंबा, हापूस आंबा, तोही मनसोक्त खाल्ला आम्ही. तर अशा प्रकारे हे केळवण झालेलं आहे तिचं. आणि आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये आम्ही आमचं फॅमिली गेट टुगेदर दाखवू, तेव्हा सगळी एकत्र असतील. तर तो व्हिडिओ नक्की बघा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.